दरम्यान अजित पवारांनी जी टीका केली होती अजित पवारांच्या प्रश्नाला महेश लांडगे उत्तर देतात, आपण पाहूया. शहरातल्या लोकांना आम्ही काय बोललो, धरण एक आपल्यावर अवलंबून आहे. कदाचित जर उद्या पवना धरणाच्या त्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस नाही पडला तर आपल्याला दुसरं स्रोत आणावं लागेल, दुसरं स्रोत तयार करावं लागेल. पण त्याच्याकरता आम्ही काय केलं, आदरणीय देवेंद्रजींच्या बरोबर त्यावेळेचे आदरणीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली आणि भामासकडे आणि आंध्रचं पाणी आम्ही 268 MLT फक्त आणि फक्त भोसरी मतदारसंघासाठी आम्ही मंजूर करून घेतलं. आम्ही आमच्या लोकांना असं म्हटलं नाही धरणात पाणी नाही तर आम्ही काय करू. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, एक दिवसाड पाणी ही कधी चालू झालं 2012ला. त्यावेळेस पालकमंत्री कोण होतं, त्यावेळेस या राज्याचं उपमुख्यमंत्री कोण होतं, त्यावेळेस राज्यात सरकार कुणाचं होतं. ज्यावेळेस शहराचा हा सगळा आपण पाण्याच्या संदर्भामध्ये जो मुद्दा घेतला, त्या पाण्याच्या संदर्भात मुद्दा घेताना 2014च्या आधी शक्य होतं ना करणं सगळं आपल्याला, पण आपण केलं नाही. तो एक मुद्दा त्यांनी त्यात घेतला. मला खोलवर नाही, आम्ही त्याच्यावर काम केलं ना. भामासकडचं पाणी आणलं, आंध्राचं पाणी, भामासकडे आंध्राचं पाणी आणलं. आम्ही 24/7 काम करतो. आम्ही जलकुंभ बांधले. आम्ही शहरामध्ये जेवढं पण काय करता येईल पाण्याच्या संदर्भामध्ये ते आम्ही त्या निमित्तानं केलेलं आहे. नदीचं पुनर्जीवन करत असताना देहू आणि आळंदीच्या हा परिसर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानं पुढील झालेली ही नदी त्रिवेणी संगम होतो. त्या ठिकाणी हे वडूसारखं गाव, तुळापूरसारखं गाव, या नद्यांचा जर आपण पुनरुज्जीवनचा विषय करताय तर मग आम्ही मागच्या आता याच्यामध्ये आदरणीय देवेंद्र भाऊंनी नमामि इंद्रायणीच्या माध्यमात इंद्रायणी सुधारच्या एक आम्ही मोठं काम चालू केलं. इंद्रायणी सुधारण्याच्या संदर्भात पावना नदीचं आम्ही DPR तयार करून त्याच्यावर काम केलं, चालू केलं. याच्या आधी नद्या नव्हत्या का, होत्या नद्या, पण त्याच्याकडे जाणून दुर्लक्ष केलं जायचं आणि ते दुर्लक्ष केल्यामुळं ह्या समस्या वाढत गेल्या. आता त्यांच्यात मला असं म्हणायचं की आम्ही जे केलंय, त्यांच्या ज्या 7 त्यांनी जाहीरपणे जे 7 हे केलेत त्याच्यावर मी सांगतो मी 5 वर्षात काय केलं. हे करण्याची संधी सगळ्यांना होती पण त्यांना ते जमलं नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काम केलं. त्याचबरोबर ट्रॅफिक मुक्त आणि खड्डेमुक्त PCMC. आता हे तर एक एवढं म्हणजे फार मोठं हेच आहे. जर ट्रॅफिक मुक्त करायचं होतं तर आपण दूरदृष्टी असली पाहिजे. ट्रॅफिक मुक्त शहर करायचं असेल तर शहराची वाढती पुढल्या 25-30 वर्षाची लोकसंख्या काय असेल आणि त्या लोकसंख्येच्या आधारावर वाहनांची संख्या वाढेल, लोकांची संख्या वाढेल. लोकांना येण्या जाण्यासाठी आपल्याला ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.